भाजी कापून ठेवले मस्तपैकी आणि इकडे घेतलं तर वांगी कापायला मिक्स भाजीमध्ये टाकायला. इकडे बटाटे वगैरे कापून ठेवलेत मस्तपैकी. इकडे मिरच्या तर म्हणजे आज मिरचीची भजी आहे बघा. काय सांग पहिल्या दिवसासाठी 500 मग दुसऱ्या दिवशी 2000 कर ना 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 पहिले पुण्याची पावती खाली यावं लागतं. गंगे स्नान केलं ना पाप जातील कळलं का मला. पुण्य नाहीये. पुण्य कुठे ते भोगावून बा आम्हाला दुःख का होतं स्नान करून कारण ते मागचं पाप तुझ्या चार सुना एका ताटात जेवतात. कवळेसारखी माणसं असतात काही बाया पण कावळे कावळी पण नाही कावळं पण काय म्हणजे तुला कळत नाही का. मोठी सून आहे तिचा नवरा आहे ना. आता क्लॅरिटी आली असं कॅमेरा साफ नव्हता गेला म्हणून तो साफ केला नाही पुन्हा. तर उद्या पालखीला काय करशील माऊली काय ते कण्याची मुग बघू शकता. इथं कशी मस्त अशी रांगोळी काढली चुन्याची आणि सर्वात भारी वाटतं बघा तिघी जणींनी मिळून. आता टाकले वर्ष 12वे. आता इथं एक रांगोळी ती मस्त कशी रांगोळी झाली ती बघा. आता तिकडे पण तिघी मिळून लगेच कम्प्लीट केली. हिला राग आले हिला काम करायला देत ना म्हणून राग आले तिला. आवड्याला भाज्या वाटल्या मी मिरच्या वाटल्या मग आता काय करू. कळ नको आता घरा जा चाललो आता घरा जा चाललो मला राग आला. हॅलो काही चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आमच्या गावात आहे हरिनाम कीर्तन सप्ताहाचा दिवस पहिला आणि 1 तपोवन पूर्ण झाले. तर त्याच्याच निमित्त आजचा ब्लॉग आहे. तर तुम्ही सकाळच्या ब्लॉगमध्ये म्हणजे पार्ट 1 मध्ये बघितलं असेल की सर्व गावातील महिला मंडळ आहेत जेवण वगैरे म्हणजे भाजी वगैरे मोडायला आणि जेवणाचं अग्निमातेची पूजा केली आणि सत्यनारायणाची महापूजा चालू होती. ते तुम्हाला पार्ट 1 मध्ये बघा. आज पार्ट 2 मध्ये प्रवचन कीर्तन आणि जे काय आहे ते तुम्हाला बघायला भेटेल. आता निघाले पुन्हा तिथे दाखवतो तुम्हाला. सर्व काही डेकोरेशन वगैरे करून झालेलं आहे. आता तिथं जातो मांडवामध्ये वेशयाच्या मंदिराचे आणि तिथंच भेटतो तुम्हाला. कंटिन्यू राहा आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला समजेल की आमच्या गावात सप्ताह कसा साजरा केला जातो आणि कसं सेलिब्रेट होतं आणि किती मजा येते किती धमाल होते ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पण बघायला भेटेल. उद्याच्या ब्लॉगमध्ये पालखीसुद्धा आहे. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. आता तिकडेच भेटू. तर काहीच पोचलं आहे मांडवामध्ये म्हणजे विषयाच्या मंदिराच्या इथं. पहिलं तुम्हाला सर्व मूर्ती दाखवतो. पहिल्या पार्टमध्ये सुद्धा दाखवलं. 1 तपोवन म्हणजे आमच्या गावातील सप्ताहाचा 12 वर्ष पूर्ण झालं म्हणजे 1 तपोवन झालं. तर बघू शकता कशा मूर्त्या आणल्यात. गणपती बाप्पाची हनुमानाची रामाची सुद्धा मूर्ती आहे. हे बघू शकता विठ्ठलाची मूर्ती आहे मस्तपैकी. आणि इथं पक्वाच वगैरे सर्व आहे आणि तिथं सर्व गावातील मान्यवर मंडळी बसलेले ग्रामस्थ बसलेले आणि सर्व तरुण पोरं बसलेत. तर कशासाठी तर जेवण बनवण्यासाठी तिकडे चालू आहे. इथं लिहिलेलं आहे कृपया करून कोणी आत येऊ नये. समोर बॅनर लागलेलं आहे आणि इकडे आपली सत्यनारायणाची मगाशी पूजा झाली. तर चला पटापट. आणि यांना दोघांना ठेवले प्रसाद वाटायला. तर आपलं काम आहे ते करून घेऊ पटापट. आणि मस्त सेटअप वगैरे आणलं आहे डीजेचा म्हणजे डीजे सेटअप का नंतर जे आपले महाराज येतील त्यांच्यासाठी माईक वगैरे सर्व काही व्यवस्था आहे ती तुम्हाला बघायला भेटेलच. प्रवचन वगैरे आहे आणि तुम्हाला दाखवतो. आता मगासपासून बोलत होतं जेवणाच्या याच्यामध्ये चालू आहे म्हणजे आचार्य इथं लिहिलं आहे आचार्याशिवाय कोणी आतमध्ये येऊ नये रामकृष्ण हरी. आता कोणती भाजी आहे ती विचारणार राहून नानाला. नाना भाजी वगैरे कोणती आजची आजचा मेनू काय सांग. भाजी सांग लवकर. मुगाची भाजी आणि मिक्स भाजी म्हणजे वाटाणे वगैरे मिक्स आहे ना. मिरची फ्राय वरण डाळ भात आणि काहीतरी स्वीट असेल ना. गुलाबजाम उद्या जिलेबी असेल. बघू शकता आता सकाळी जे दाखवलं ते आता काम चालू झाले संध्याकाळसाठी म्हणजे रात्री जाते. बघू शकता किती ग्रामस्थ आले. म्हणजे काय सोडा हा सोडा देतो.
घे बाबा दिसला ना हा पाणी देतं ना घे त्याच्यात इकडे चाय आणले मस्तपैकी दे सर्वांना वाट भाजी कापून ठेवले मस्तपैकी आणि इकडे घेतलं तर वांगी कापायला मिक्स भाजीमध्ये टाकायला इकडे बटाटे वगैरे कापून ठेवलेत मस्तपैकी इकडे मिरच्या तर म्हणजे आज मिरचीची भजी आहे बघा काहीच बघू शकता आता घेतलं मस्तपैकी खालचे अथरायला म्हणजे बसण्यासाठी कीर्तनासाठी आणि प्रवचनासाठी बसण्यासाठी तर पूर्ण अथरून घेतील पूर्ण असा पूर्णपर्यंत रांगोळी काढायला घेतली मोराची इथे असं नाही म्हटलं की बाबा चला तुम्हाला प्रवचन ऐकवतो ऐकायला तर भेटत असेल पण आता माझा आवाज येतो का तुम्हाला मलाच समजत काढ काढ कर तू काढ मोराचा पंख काढतो लाजायचं नसतं काढ काढ ही पण होती ना चांगली गोष्ट आहे आणि थोर म्हणजे मोठा माणूस प्रार्थना तेव्हा न्यूनते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमते विनवित असे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु वामन बाबा महाराज सद्गुरु साळाराम बाबा महाराज की जय सब संतन की जय गोपाळ कृष्ण भगवान की जय विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय हरिपाठ मंडळ आलेले आहे चला पुढच्या कार्यक्रमाला उशीर होईल आता त्यांची सेवा झाली हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज मुंडे यांचे सुपुत्र श्री हरिभक्त पारायण रामकृष्ण महाराज मुंडे सर यांनी आपल्या वेळेत देऊन अमूल्य वेळ देऊन आपल्या सुसव्य अशा शब्दामध्ये त्यांनी आपल्याला प्रवचनाची सेवा केली त्याबद्दल आमचे गावचे ग्रामस्थ भगवान भास्कर यांना मी विनंती करेन की त्यांनी माऊलीचा प्रसाद त्यांना द्यायचा आहे त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे समोर बघा त्या सर्व गावातील महिला भगिनींना विनंती असेल की हरिपाठ महिला भगिनी आलेल्या आहेत संत गाडगे बाबा महिला हरिपाठ मंडळ काटई सुनंदाताई चौधरी साधनाताई चौधरी आलेल्या आहेत सर्व महिलांना विनंती असेल की त्यांनी हरिपाठासाठी मंडपामध्ये यायचं आहे आज भारी एकदम चमकतं आज पूर्ण 500 आज काय स्पेशल आहे का काय सांग पहिल्या दिवसासाठी 500 मग दुसऱ्या दिवशी 2000 कर ना 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 पहिल्या दिवसासाठी 500 दुसऱ्या दिवशी 2000 प्रवचन वगैरे संपन्न झालेलं आहे आता संत गाडगे बाबा महिला मंडळ काटई त्यांचा आता हरिपाठ आहे आता समोर ते उभ्या राहिले आहेत तुम्हाला दाखवेलच नंतर फक्त अजून 2 मिनिटं चालू होऊन द्या
हरी नाम संकीर्तन हरी नाम संकीर्तन साधन कै सोपे जळकिला पापे जन्मा करते वनती सयास गावे वना करा सुखे तो भरा नारायण वैष्णव तुम्ही कराय चित्त आवडी अनंत आय बाबा रामकृष्ण हरी केशवा मंत्राज पावा सर्वा यावी नाणी सपै सजणा वाहत से राम विठो बाजी मुखमने चोखे नारी सर्वमुनी नानक गणी जय तोळे गणपती सयास सर्वनांतरा तुम्हे तो भरा नारायण देवकी काळी वचन हरी देवे मुक्ती जाई नारी गेल्या त्यांचा सत्कार करायचा आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. तसेच सुनंदाबाई चौधरी ग्रामस्थांना विनंती असेल की आता महाराज आलेले आहेत, लगेचच 10 मिनिटात कीर्तनाला सुरुवात होणार आहे. हरिभक्त पारायण सुभाष महाराज पाटील नागोटणे यांची सेवा होणार आहे. जाऊन बघा, मंडपात चालता येत नाही पण प्रदक्षिणा असतात. मला पहाटे 3 वाजता उठून प्रदक्षिणा. तो ब्रह्मवेत्ता ब्रह्मचारी गाठा तोंडपाट आहे, आम्हाला अभंग बघायला लागतो मागे पुढे अक्षर अशी थोर मंडळी आज प्रदक्षिणा करतात आणि त्या गाठ्यातला अभंग आहे. नामपूर प्रकरणातले अभंग आहे की का बोललो तुम्ही मातेची सेवा करतात, जिने आपल्याला हात जोडून उभा आहे नाही इथे. माझ्या ज्ञानेश्वरी आपण वाचतो ना, ती दुसरी तिसरी नाही त्या मातेची आहे. तिने विचारला प्रश्न म्हणून मिळाला आधी नावात जोडून मच्छिंद्राने प्रसादे प्रवृत्ती कालची समाधी सोहळा दिंडीमध्ये चालत नाही, चाला थोडंसं मग बघा डायरेक्ट प्रवेश तुम्हाला 5-5 तास उभे 10 तास तरी प्रवेश मिळत नाही. पण दिंडीला बाबा आपले चालत आहे बाबा जा. प्रवृत्तीचं दर्शन माझ्या भोले शंकराचं दर्शन आणि नंतर प्रदक्षिणाला काही सोहळा असतो महाराज. डोळ्याची पारणं निघतात आणि जो काही सुख मिळते सर्व सुखाचे आगळ. सर्व सुखाचे आगळ म्हणे नरहरी का बोलला असं नाही, विठ्ठलाला का बोललो नाही. तर नरहरी तो भक्त होता माझ्या शिव भोळ्या शंकराचा. आणि शिव आणि हा का वेगळा नाही, हरी हरा नाही करू नये तोच नटलाय ना विठ्ठला. पोपट आहे कळलं तुम्हाला, ही जात आहे पोपटाची. ते काय करतो माहिती का पोपट? पोपट शिकवलं तसंच बोलायचं बघ, त्याच्या पलीकडे गुंडिंदा करत नाही बरं का. त्या रामायणामध्ये चिंतन आले, त्याच्यामध्ये पोपट सांगितले, कोकिल आणि मोर सांगितले, 3 गोष्टी सांगितल्या. तो पोपट काय करतो महाराज, तुम्ही जसं बोलाल ना पोपटासारखी बोलणारी राजहंस पक्ष काय करतो महाराज, चाचूचे नि सांडेसे खंडिले पाय पण जैसे. कळला तो राजहंस पाणी आणि तुम्ही मिक्स करा दूध, ते निवारण करतो महाराज. त्याचा सार आणि असार. सार काय, सार नाम परमात्मा आहे. सार सार विठोबा नाम तुझे. आणि असार भाग काय बाबा, हा फलकडतो संसार येथे सार भगवंत. फक्त भगवंताचं चिंतन करणं महाराज हे राजहंस. अशी समाजामध्ये राजहंसाची माणसं आहेत. फक्त आणि फक्त परमार्थ करायचा, असार भाग टाकून द्यायचा विठ्ठला. चार सुना एका ताटात जेवतात. कवळेसारखी माणसं आता काही बाया पण बरं, कावळे कावळी पण नाही, कावळं काय म्हटलं कळत नाही का. मोठी सून आहे तिचा नवरा आहे ना, जाऊ तुझी कळलं का म्हणे. मुलाच्या नावावर 50,000 ठेवले आहेत.
झाली ना लावणी की भांडण. नाव सांगतात नुसती वटवट करतात पण आचरणात काहीच नाही. ही बेडकासारखी माणसं. आणि शेवटचं सांगतो माशी. कळलं काही माशी काय करतो बा ज्ञानोबारांची होई. 8 वर्ष जन्माला आल्यापासून कुणाशी बोलून आईशी बोलून काय लोक मला म्हणजे फार आमच्याशी बोला ना होतं म्हणजे काहीतरी तू बोलून बोलवर काय प्रपंचाच्या गोष्टी नाही बोलतो अमुकवासी. प्रपंचाचं बोलणार तू वेदांत सांगणार आहे आम्हाला. वेदांची प्रक्रिया सांगणार आहे. तू मला समजला हस्ता मला नाव द्यायचं. आणि एक दिवशी शंकराचार्य विशांत वाढ माई त्या माईने काय केलं माहिती. महाराज तुम्ही आले बरं झालं नाही. आज एकूण तुम्हाला घ्या काय झालं बोलत नाही. खायला घालणं खातो नाही तर काय कामाचं नाही. जी कामाची मंडळी नाही ती संस्थे इथे बसलेल्या कोणी तुम्ही असाल इंजिनियर बोलतात आपण मग मी संस्थेत तुमचं थोडं मला माझ्या पोहाचा विचार दोन्ही मुलं माझी मॅनेजर आहे पण तिथे संस्थेत नाही पाठवलं. आम्हाला आज्ञान नाही करणार पण मालकरी आहे संप्रदायाला सोडून नाही. हा एक थोडासा माझा कुठेतरी भाग असेल प्रपंच तर माझा सांगायचं काही त्याच्याकडे गेले. शंकराचार्यांनी पाहिलं मानत झालेले वाढ झालेले असं चेहऱ्याकडे पाहिलं मग बोलले शंकराचार्य कसतो शिको शकतो शिकंताम किन नाम देतो तो तोशी बोल लेकरा तुझं नाव पुण्याची पावती खाली यावं लागतं. गंगे स्नान केलं ना पाप जातील. कळलं का महाराज. पण पुण्य नाहीये. पुण्य कुठे ते भोगावून बा आम्हाला दुःख का होतं स्नान करून कारण ते मागचं पाप तुझ्या विठ्ठल हरिमुखे म्हणा पुण्याची गणना हरि उच्चाराने आनंद पापी जातात आणि पुण्य मिळते आणि मग देवाचा दरवाजा मिळतो. विश्वामध्ये एकच पुण्य आहे ते म्हणजे नाम आणि ते नाम सगळ्यांना येण्याचा अधिकार आहे. सगळ्यांची येते एकच असं नाम आहे ते देवाच्या दरवाज्यात मिळणार आहे. मग ते करण्याकरिता कुठे जाण्याची गरज असं होती संसारी शास्त्र भारी. तुम्हाला काय खोटं वाटतं काय हे कोण बोलतात ज्ञानोबा म्हणतात असं खोटं वाटतं. हा आमच्या वडिलांना विचारला का तो कोण परमात्मा आहे बालकेचा राणा आहे फक्त तुम्ही नाम म्हणा. मस्तपैकी कीर्तन संपलेलं आहे आणि आम्ही बसलेलो आहे. सर्वजण म्हणजे वारकरी संप्रदायाची जेवढी पण महाराज मंडळी जेवायला गावातली पण मंडळी जेवढी इकडे मस्त आपल्या गावातील महिला भगिनी जेवायला बसल्यात. तर तू काय बोलशील आजच्या सप्ताहाबद्दल. आपल्या आजचा पहिला दिवस खूप छान झालेला आहे आणि उद्याचा पण खूप छान होणार आहे. उद्या बघू 2 पार्टमध्ये ब्लॉग बनतो का 1 पार्टमध्ये. जरा क्लिअरिटी डाऊन वाटतंय. 1 मिनिट थांबा. आता क्लिअरिटी आली असं. कॅमेरा साफ नव्हता गेला म्हणून तर साफ केल्याने पुन्हा. तर उद्या पालखीला काय करते माऊली काय ते कण्याची मुगडाळ कुठं चालवलंय कशाला सगळं मला वाटलं जेवायला. माऊली सुद्धा म्हणजे खूप सारी मदत केली मला. तू उद्या काय काय परिधान करशील कोणता कपडा कुर्ता
बघील ना, खरं सांग. हा आता मी बोलत होतो जाऊन दे. लवकर सांग. मग उद्या नाश्ते ना टाळ बघतो ना नाश्ता. तर चला आपण पण थोड्या वेळानंतर जेवायला जाऊ. आणि आपलं काम चालू आहे इथं म्हणून थांबलोय. नंतर आम्ही जेवढी पण 10-12 लोक आहेत ना ती सर्वांचं जेवण झाल्यानंतर जेवतो. तर तुम्हाला दाखवीनच मी आम्ही किती जण बसणार आहे जेवायला. मस्तपैकी जेवण करून झालेलं आहे. आणि तू कुठं झालं बॅट बॉल घेऊन? हा अरे तर चायनीज बिनीज बनवायचा विचार आहे का? 3 दिवस उपास आहे, तू चायनीज बिनीज बनवायला घेऊन चालले. हा तर बघू शकता नानीचा मस्तपैकी रांगोळ्या काढतात. चुन्याच्या रांगोळ्या दाखवतो तुम्हाला. पाहिजे तसं ना 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 चायनीज बनवायला चालले का? चमचं विमचं येऊन ते हो मस्तपैकी रांगोळ्या करतात. काढा 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 ही झाडोवाली सगळे मॅचिंग केले ना मग कर झाड मार. त्या बाया बोलतील या फोटोकार ती बर्तन मित्र ना असं काहीच नाही. बाहेर पण काढले का त्या साईडला? चला मग आता तिथं झालो. तुम्हाला पण दाखवायचं होतं म्हणून आलो. नीट नीट फिरव. हा तीच बघू शकता इथं कशी मस्त अशी रांगोळी काढली चुन्याची. आणि सर्वात भारी वाटतं बघा तिघी जणींनी मिळून. तिथल्यापेक्षा कितीक तरी पटीने भारी. आणि तिकडे झाडू मारतात. मस्त इथं पण रांगोळी मस्त अशी काढायला घेतले. 1 2 3 4 काय बोल चॅनलला सबस्क्राईब करा. दीप वालिमकर FF. काय 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 दीप वालिमकर FF म्हणजे फ्री फायर. आता ब्लॉग्स टाकणार आहो मी. फ्री फायर खेळतो तू ना ब्लॉग टाकणार? फ्री फायरच टाकणार. मिनी ब्लॉग टाकलेन. सगळं चॅनलला सबस्क्राईब बाल्याच होता चालला मस्त आहे की ना तिला जा तिथं खा तिथं आहे ते घेऊन खा जा. तर बघा मस्त असे रांगोळी काढून झाले. या काढायच्या होत्या दिवसा पण काही महिलांना आमच्या वेळ नाही भेटला म्हणून रात्रीचे काढतात. आता वाजले 11 रात्रीच्या. दिवसापेक्षा रात्री परवडली ना. ऊन कडक होता पण. डिझाईन बनवू आता तशी बनवली ती बघ. ती पण मस्त वाटत. नानीची फक्त एकटच काढत होती. तिकडे दोघी जणी काढत होत्या तिकडे वेगळ्या काढत होत्या. आता सगळीच जण इथं आल्या. बघू शकता इथं मस्त आता टाकले वर्ष 12वे. आता इथं एक रांगोळी ती मस्त कशी रांगोळी झाली ती बघा. आता तिकडे पण आले. तिघी मिळून लगेच कम्प्लीट केली. हिला राग आले. हिला काम करायला देत ना म्हणून राग आले तिला. आवड्यानं भाज्या वाटल्या मी मिरच्या वाटल्या. मग आता काय करू? काय नको आता घरा जा. चाललो आता घरा जा. चाललो मला राग आला. मला हा राग ती आहे आला, ना आता घरात दुसरी म्हातारे आहेत ना पण बस. गाइस हे बघा इकडे आमचा दुसरा व्लॉगर हा अनिल साल्वी व्लॉग. सबस्क्राइब करा याच्या चॅनलला. आणि याच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. म्हणजे गेमिंगचा व्हिडिओ टाकतो. गेमिंगचा नको व्हिडिओ टाकू. ब्लॉग बनव. वर्ष 12वे. आणि वर्ष 12 कशा निमित्त वर्ष 12 ते सांग. ते पण सांग. आमच्या गावांचा सप्ताह आहे गाईस. हा आमच्या गावातला सप्ताह आहे. आता तू दोन कशाला बोलतो तू. तर काहीच बघू शकता एक तपोन पूर्ण झालं. त्यानिमित्त आम्ही म्हणजे जल्लोष येतो. आता माझ्या सुद्धा परत चालला. दवाखान्यात गेला होता मग अशी. त्यांचे नानाचा मुलगा इथे खेळत होता. लपाछपी खेळायला गेला डंपर मध्ये चढला आणि तिथून वरतून खाली पडला. कमरेला दुखापत झाले. मुका मार लागले. तर दवाखान्यात चालले. सलाईन लावलेत त्याला. म्हणजे सर्व काही व्यवस्थित आहे फक्त मुका मार लागले म्हणून. आणि एवढी पोरं खेळत होती ना कोणी सांगितलं नाही. नानीने बघा मस्त अशी रांगोळी काढले तिघे मिळून. आणि यांच्या हाताने अशी कला आहे ना तिघींचे डेंजर एकदम. आणि आतमधल्या तुम्ही रांगोळ्या बघितल्या असतील आणि बाहेरच्या या रांगोळ्या बघा. नाशिक रांगोळी किती भारी करत असेल तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. बघा 2 भोईर 1
अलिमकर. चुकून आलेमकरात गेले दाखवला. ती बोलते मी भाजी वाढली, आता मी काय करू. तर चला आता ही रांगोळी कंप्लीट करून निघू, कारण की सकाळी पुन्हा लवकर यायचं आहे भाजी वगैरे मोडायला, आणि लगेच पालखी सुद्धा निघणार आहे, ती तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. तू माका काय सांगतो तुम्ही, आता इथं रांगोळी काढतो ना आम्ही. मग तुका माहित नसा, माका माहित असं ना आलं असा. आम्ही कशाला काढू इथं, तुमचं कंपन असं ना ते का काढा. चला तर काहीच पोचलो घरी मस्तपैकी. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.